महाराष्ट्रामध्ये तब्बल 55 लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्याचं सांगत मनोज जरंगे यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं सांगून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सध्या सरकार पातळीवरून सुरू आहे का असे प्रश्न विचारले जातात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आहेत। सराटे सर, 55 लाख नोंदी सापडल्यात, यश आहे मोठं आंदोलनाचं? खरं म्हणजे मराठा समाजाचं जे आंदोलन माननीय जरांगे पाटलांच्या नेतृत्वात झालं त्याला यश मिळालेलं नाही असं नाही, परंतु जे 54 लाखाचा आकडा सांगितला जातो, 55 लाखाचा आकडा सांगितला जातो, हे काही त्याचं यश नाही आहे। त्याचं यश काय आहे तर मराठवाड्यामध्ये पूर्वी कुणबी नाहीतच असं म्हणायचे, परंतु आज 28-29 हजार जर कुणबी नोंदी सापडल्या तर इकडे कुणबी आहेत आणि मला अनेक फोन येतात त्यांच्या काय अडचणी आहे तर अनेक लोक दाखले पण काढतात। म्हणजे मराठवाड्यात 5% लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत आहेत, ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे। या आंदोलनाचं हे एक मोठं यश आहे, नक्कीच मानेल मी। त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी मिळायच्या पूर्वी, पण त्यात काही निदान 10-5% नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत, वाढीव नोंदी आहेत। ते सरकार स्पष्ट करू शकत नाही की पूर्वी कोण घेत होतं, नवीन नोंदी किती आहेत, हेही त्यातलं यश मानायला काही हरकत नाही। म्हणजे मोठ्या प्रमाणात तिकडे ती सुविधा होणार आहे आणि कुणबीकरण जे मराठा समाजाचं व्हायचं होतं, पूर्वीपासून मराठा समाज कुणबी आहे असं जे वाटत होतं ते आता सिद्ध झालेलं आहे जमिनीवरती। हे एक आनंदाची गोष्ट आहे आणि हे आंदोलनाचं यश आहे। परंतु जे सरकार सांगतं की एवढ्या नोंदी आहेत ते फसवणूक आहे। त्याचं कारण असं की ज्या भागामध्ये निव्वळ कुणबी आहेत, ज्यांचा मराठा कुणब्यांशी काही संबंध नाही, असे कुणबी 4 पिढ्यापासून आरक्षण घेत आहेत। त्या सगळ्या नोंदी सगळ्यांना माहिती होत्या, तिथे कोणताही डिस्प्यूट नाही। कोकणातले कुणबी असतील किंवा चंद्रपूर, गडचिरोली त्या भागातले, भंडारा गोंदिया भागातले कुणबी असतील, यांच्या नोंदी याच्यात मिक्स करायचं काही कारण नव्हतं, पण सरकारला हा आकडा खूप फुगवून दाखवायचा होता आणि आम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एवढ्या कुणबी नोंदी शोधून दिल्या, म्हणजे एवढ्या सगळ्यांना नवीन प्रमाणपत्र मिळणार अशा पद्धतीची जी हवा करण्यात येते किंवा एक त्याला आपण संमोहन करण्यात येते असं म्हणू, ते चुकीचं आहे। सरकार फसवणूक करते असा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय। मग जरंगे पाटील आता जो 5वा टप्पा सुरू करत आहेत तर बीडची सभा म्हणजे विजयाची सभा असेल असं सुद्धा काही जण सांगायला लागलेले आहेत। तर मग 23,000 किंवा 28,000 ज्या नोंदी आहेत मराठवाड्यातल्या, हा विजय मानता येईल का? खऱ्या अर्थाने विजय म्हणजे संपूर्ण समाजाला न्याय मिळाला असं म्हणता येईल का? खरं म्हणजे आंदोलन किती मोठं केलं तर संपूर्ण समाजाला सगळ्या मागण्या पदरात पडत नसतात कधी, परंतु निदान एक किमान आपली जी मागणी आहे, मूळ मागणी मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट मिळावं। सरसकट हा काही लिगल शब्द नाही आहे, तो कधीही GR मध्ये येणार नाही, पण मराठवाड्यात जो मराठा समाज आहे तो मूळतः कुणबी आहे। इकडे एकाने पण म्हटलं नाही ना आम्ही 96 कोळी मराठा आहे, आम्ही सगळे मराठा कुणबी आहोत असंच प्रत्येकजण म्हणतोय। ही एक लक्षात घेण्याची बाब आहे। म्हणजे इथल्या समाजाला जर मूळ मागणीप्रमाणे सरसकट म्हणजे सगळ्यांना जर कुणबी जातीचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला तर मला असं वाटतं हे आंदोलनाचं या टप्प्यावरचं सगळ्यात मोठं यश असेल। मग विजयी सभा पण करायला काय हरकत नाही, परंतु आज काही तशी परिस्थिती दिसत नाही। जरांगे पाटलांशी काही सरकारचं बोलणं झालं असेल किंवा 4-2 दिवसामध्ये म्हणजे 24 तारखेच्या आत जर काही सरकार तसा एखादा GR परिपत्रक काढणार असेल शिंदे समितीच्या अहवालाच्या आधारे, तर त्याला आपण म्हणू शकतो की ती विजयी सभा होऊ शकते, पण आज तरी मला काही तसं चित्र दिसत नाही। सरकारने केवळ जे केलेलं आहे, आम्ही कुणबी नोंदी शोधल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, मराठवाड्यात नाही सापडल्या तर मग आपण ते पुढे फेब्रुवारीमध्ये आरक्षण देणार आहोत। म्हणजे ते 50%च्या वरचं आरक्षण जे आहे ते मराठवाड्याच्या नशिबी येणार, ते कोर्टात टिकणार नाही, ते राज्यापुरतंच राहणार आहे। म्हणजे कोर्ट कचऱ्या करत राहायचं आणि बेनिफिटपासून वंचित राहायचं, हे मराठवाड्याचं जे नशीब गेल्या 60 वर्षापासून आहे ते काही बदललेलं नाही आज तरी। त्यामुळे ती सभा विजयी सभा नाही तर आंदोलनाच्या पुढच्या आंदोलनाला ती एक स्फूर्ती देणारी एक संकल्प सभा जरूर होऊ शकते असं मला वाटतं। मनोज जरंगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाची आता इथून पुढची दिशा काय ठेवली पाहिजे? त्याच्यामध्ये 3 भाग आहेत या आंदोलनाचे। जर इथून पुढे करायचं असेल तर मनोज जरांगे पाटलांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी जे अभ्यासक, विद्वान आणि तज्ज्ञ आहेत अशा लोकांचा सल्ला घेऊन पुढे जावं। त्यांना जर आपल्या लोकांवरती विश्वास नसेल तर त्यांनी प्रोफेशनल वकील जे असतात त्यांना फी देऊन नेमावं आणि त्यांना विचारावं की कोणती मागणी सरकार करू शकेल आणि ती कायद्यात टिकेल आणि त्या पद्धतीने आंदोलनाची मागणी त्यांनी ठेवावी, हे माझं त्यांना कळकळीची विनंती आहे। दुसरा मुद्दा असा की आंदोलन चालू राहिलं पाहिजे, सरकारवर दबाव आलाच पाहिजे, सरकारला वाटाघाटी करायला भाग पाडलंच पाहिजे, हा एक बिंदू आहे या चळवळीतला। दुसरा बिंदू आहे की सरकारशी वाटाघाटी करायला एक त्यांचा प्रतिनिधी गेले पाहिजे, भले ते प्रोफेशनल वकील जातील किंवा त्यांचे संबंधित कोणी गट जाईल,
आणि त्यांना जर सरकार मॅनेज करतं अशी भीती मराठा समाजाला पूर्वीपासून आहे, तर मग लाईव्ह चर्चेमध्ये सरकारने या लोकांशी चर्चा करता येऊ शकते, परंतु चर्चा करावी लागेल, सरकारला मार्ग दाखवावा लागेल. म्हणजे त्या विधानमंडळामध्ये सगळे लोक ओबीसीची बाजू घेतात, ते सरकारशी चर्चा करतात आणि त्यांचं काम भागतं. मराठा समाजाची बाजू मांडायला त्या आमदारांमध्ये एक पण मंत्री नाही, आमदार नाही. त्यामुळे मराठा समाजाचे एवढं काम तरी करा असं म्हणायला तिथे कोणी नाही आहे. जरांगे पाटलांचे प्रतिनिधी तिथे वाटाघाटीला गेलेच पाहिजे, हा एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की अजूनही शिंदे समिती अस्तित्वात आहे. त्यांना सरकारला सांगून शिंदे समितीने मराठवाड्यामध्ये जे कोणी अधिकारी नोंदी शोधत नसतील त्यांना बाजूला करून आणि मोडी लिपीचे, अरबी भाषेचे म्हणजे उर्दू भाषेचे आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ इथं बोलवून ते सगळे जे नवीन अजून नोंदी शोधण्याचं जे काम होऊ शकतं ते सर्वदूर अजून सगळे डॉक्युमेंट तपासण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हैदराबादमध्ये म्हणजे तेलंगणामध्ये जर काही नोंदीचा आपल्याला शक्यता वाटत असेल तिथेही मोडी, उर्दू आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ पाठवून तिथल्या ज्या नोंदी आहेत त्याही महाराष्ट्रात आपल्या मराठवाड्यात आणल्या पाहिजे. असं 3 प्रकारे, म्हणजे एक म्हणजे शिंदे समितीने आणखी नोंदी शोधणे, 2 म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन करून दबाव वाढवणे आणि 3 म्हणजे शिष्टमंडळ पाठवून सरकारशी वाटाघाटी करीत राहणे, संवाद करीत राहणे, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना पटवून देणं पण खूप आवश्यक आहे. त्यांना पण कायदेशीर संरक्षण देणं आवश्यक आहे की हे होऊ शकतं, हे होणार नाही आणि त्यातून कुठलंही नवीन काही ओबीसीवर अन्याय होणार नाही याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. यामध्ये एक मुद्दा राहून जातोय, तुम्ही म्हणताय की शिष्टमंडळ पाठवून सरकारसोबत चर्चा करावी, मात्र सरकारचं शिष्टमंडळ सातत्याने मनोज जरांगेंकडे येते चर्चेसाठी. यातून काही मार्ग निघतोय असं वाटत नाही तुम्हाला? नाही, याच्यामध्ये असं आहे की जे शिष्टमंडळ येते ते तोंड देखले येतं. म्हणजे बुमरे मामा आणि जे आहेत आणि काय ते गिरीश महाजन हे येऊन काय करणार आहे तिथे, ते तोंड देखलं बोलतात, हां करतात, नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि असं शक्य नाही म्हणून सांगतात. याला काही जबाबदारपणा म्हणत नाही, हा बेजबाबदार शिष्टमंडळ आहे असं मी म्हणेल. सरकारचे प्रतिनिधी येऊन काही होणार नाही आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटलांच्या बाजूने 4-2 तज्ज्ञ जे प्रोफेशनल आहेत ते बसायला पाहिजे आणि सरकारला ज्याला अधिकृत चर्चा म्हणतात अशा चर्चेच्या वाटाघाटी व्हाव्या लागतील. असं होणार नाही ते केवळ आले, भेटले, चहापाणी, म्हणजे ते चहापाणी घेत नाही ही तर वेगळी गोष्ट आहे, परंतु मुद्दा असा आहे की असं चर्चा करून होणार नाही. ते जे एखादा मग शिष्टमंडळासोबत, सरकारच्या शिष्टमंडळासोबत हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगेंच्या ज्या काही चर्चा होत आहेत त्या काही योग्य नाही आहे, त्या चुकीच्या आहेत थोडक्यात? नाही, त्या नाकारण्याचं कारण नाही आहे, त्याने प्रश्न सुटत नाही, हे अनुभव आहे ना, त्याच्या पुढे जावं लागेल, हा मुद्दा आहे. ते जे चाललेलं आहे त्याच्यावर टीका करण्याचा काही विषय नाही आहे. मुद्दा असा आहे की त्याच्या पुढे जावं लागेल, शिष्टमंडळ जबाबदार राहावं लागेल दोन्ही बाजूने आणि ते गांभीर्याने करावं लागेल. म्हणजे आता समजा न्यायमूर्ती गायकवाड साहेब आले, न्यायमूर्ती सुक्रे साहेब आले, एवढे सगळे मंत्री आले, त्यांनी एक आश्वासन दिलं आणि ते काय आता त्यांनी काय केलं, ते आश्वासनाला तर अंमलात आणलं नाही. मग असं नाही व्हायला पाहिजे ना, जबाबदार पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. सरकारला हे समजून द्यावं लागेल की तुम्हाला मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे ती पूर्ण करावीच लागेल, नाही तर तुम्ही ज्या ओबीसींना घाबरून तुमची व्होट बँक बिघडेल असं जे बघत आहात तर मराठ्यांची व्होट बँक होणार नाही असं त्यांनी समजू नये. हे त्यांना धमकी देऊन पटवून सांगावं लागेल की तुम्हाला हा धोका पुढे लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे एनकेन प्रकारे आंदोलनाचा दबाव, वाटाघाटीमध्ये डिप्लोमसी ज्याला कूटनीती म्हणतात ती, आणि शिवाय ज्या राहिलेल्या नोंदी शोधण्याचं काम आहे ते, असं तिन्ही प्रकारावर ती लढावं लागेल. मग मराठवाड्यामध्ये आता नोंदी आणखी सापडण्याची शक्यता दिसत नाही शिंदे समितीतल्या काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार. तर शिंदे समितीला कालमर्यादा वाढवून देणे किंवा सतत नोंदी शोधत राहणे यातून काय साध्य होईल? नाही, नोंदी सापडत नाही असं नाही आहे, नोंदी सापडतात. भले 10% सापडतील पण नोंदी सापडतात, यात काही डाऊट नाही. तेलंगणात नोंदी अजून आणायचं आहे, हे कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा विषय अजून संपलेला नाही आहे. शिंदे समिती काम करू शकते, जरांगे पाटलांनी सांगितलं की त्यांना अजून काम करू द्या, म्हणजे ते थांबलेलं नाही आहे, ही वस्तुस्थिती. एक आक्षेप येण्याची शक्यता आहे की मराठवाड्यातलं जर आधी केलं पहिल्या टप्प्यात तर मग आंदोलनात फूट पडेल का. मला असं वाटतं ही काल्पनिक गोष्ट आहे. माझं म्हणणं असं आहे की जगातल्या सगळ्या मराठ्यांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी जे प्रगत आहेत, सुस्थितीत आहेत, त्यांनी आता मराठवाड्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन मराठवाड्याचं पहिल्यांदा काम होऊ द्या, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, मग पुढच्या टप्प्यात आपण उर्वरित महाराष्ट्राचं करू, ही भूमिका घेण्याची गरज आहे. उलट मराठवाड्यातले बांधव आणि महाराष्ट्रातले बांधव एकच आहेत ना, सगळे जगातले मराठा एकच आहेत ना. मग या सुस्थितीतल्या मराठ्यांनी ज्यांना आधीपासून थोडंफार आरक्षण मिळालेलं आहे, त्यांची परिस्थिती बरी आहे, मराठा समाज मराठवाड्यातला 60 वर्षे वंचित आहे,
त्याची परिस्थिती बरी नाही ही समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आणि जगातल्या मराठ्यांनी आता एक होऊन मराठवाड्याचा अधिकार मग पुढच्या टप्प्यात आम्ही आमचं बघू असं म्हणण्याची आता खरं तर गरज निर्माण झाली आहे. मग आता आंदोलनाचं भवितव्य काय? एकतर मुंबईला जायला अडचणी आहेत, हिंसाचार होऊ शकतो अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. नंबर 2, मनोज जरांगे उपोषणाला बसायला समाज नकार देतोय. मग आता इथून पुढचं आंदोलन कसं सुरू राहील? नाही, असं काय आंदोलन थांबलेलं नाही. मराठा समाजामध्ये प्रचंड उत्साह आहे. आज सुद्धा मराठा समाज जागेवर उभा राहिला तरी महाराष्ट्र गपगार होऊ शकतो. त्यामुळे याची भीती मराठा समाजाला दाखवायची गरज नाही. सरकारला जर हिंसेची भीती असेल तर सरकार पुरस्कृत हिंसा सरकार करणार आहे असा त्याचा अर्थ आपण समजला पाहिजे. मराठा समाज बिलकुल शांततेच्या पलीकडे जात नाही. जे कोणी याच्यामध्ये गालबोट लावतं त्याच्यावर खरं म्हणजे आपलं जे आहे होम मिनिस्ट्री, गृह खातं, त्यांनी लक्ष ठेवायची गरज आहे. मराठा समाज एका वेळेला 10 प्रकारचं आंदोलन करू शकतो. मुंबईला जाणं, मुंबई जाम करणं हा त्यातला एक प्रकार आहे. गावोगावच्या रस्त्यावर मराठा समाज येऊ शकतो. बैल गाडी गुरं ढोरं घेऊन रस्त्यावर येऊन स्वयंपाक करून जेवत बसू शकतो. 1-2 महिने मराठा समाज काही करू शकतो. कारण मराठा समाजाची संख्या प्रचंड आहे. मराठा समाजाने ठरवलं तर मराठा समाज महाराष्ट्रामध्ये महिनाभर सगळ्या गावोगावच्या प्रमुख रस्त्यावर बसून आपलं महाराष्ट्रात एक चक्का जाम करू शकतो आणि जिंदगी जाम करू शकतो. त्याच्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन काही थंड झालंय किंवा पुढे काही आंदोलन होणार नाही अशी काही गोष्ट नाही. मराठा समाजाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. जरांगे पाटील त्याबद्दल नक्की विचार करत असणार, ते सल्ला घेत असणारच असं मला विश्वास आहे. या आंदोलनाचं अजून थांबलेलं नाही. आंदोलन पुढेही चालूच राहील ही गोष्टही तितकीच खरी आहे. तर हे होते बाळासाहेब सराटे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाचं आंदोलन आणखीन संपलेलं नाही. अजूनही कुठल्याही मार्गाने हे आंदोलन सुरूच राहणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.